या ठिकाणी या अंतिम सामन्यासाठी एक बक्षीस येते भार्गवी जगताप यांच्याकडनं की जो संघातील खेळाडू जास्त चौकार षटकार मारेल त्याच्यासाठी जास्त चौकार किंवा जास्त षटकार ज्याच्या फलंदाजाच्या नावावर असतील त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक असेल ते भार्गवी जगताप यांच्याकडनं. त्यामुळे पाहायचं आहे कोणता फलंदाज जास्त चौकार किंवा जास्त षटकार ठोकून या ठिकाणी मोठी धावसंख्या उभारतोय. साई कृपा ब क्रिकेट संघाचं क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. तर अ क्रिकेट संघाला विनंती असेल आपलं अ आणि ब मध्ये अंतिम सामना होतोय त्यामुळे साई कृपा अ संघाची दोन्ही सलामीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. स्ट्राईकला फलंदाज सज्ज होतोय तो ओंकार. तर त्या साईडला मात्र ऋषिकेश ओंकार ऋषिकेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. साई कृपा क्रिकेट संघाची ब क्रिकेट संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. पहिल्या वेळेला षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होत आहेत. पिंटू पिंटू यांचा पहिला वेळेला चेंडू सुरेख फटका 2 धावांसाठी पहिल्याच चेंडूवरती खणखणीत फटका पाहायला होते. 2 धावेनं आपल्या आणि संघाचं खातं खोलतोय. बिनबाद 2 अशी धावसंख्या धावफलकावरती. या समतमच्या ट्रॉफीवर तर कोणता संघ आपला डाव करतो साई कृपा अ की साई कृपा ब हे ठरवण्याचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतो. या स्पर्धेचा अंतिम सामना हा निर्धाव चेंडू गंजा जातोय. पुढचा चेंडू आणि फलंदाज बाद. ओंकारची खेळी समाप्त होते. एकदा पिंटू पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल. गोल फलंदाज झटपट मैदानात यायचा आहे. फलंदाज धाव द्या धाव द्या. गोलंदाज पिंटू बोल आणि फलंदाजी पिंटू. चेंडू सुरेख फटका 2 धावांसाठी पिंटूच्या बॅट मधून पाहायला मिळतो. 2 धावांना संघाची धावसंख्या पोहोचते. 1 गडी बाद 6. साई कृपा अ क्रिकेट संघ फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 2 धावा मिळत आहेत. संघाची धावसंख्या पोहोचते ती 8 वरती. पहिल्या षटकाची समाप्ती होते. 8 धावा धावफलकावरती. साई कृपा अ क्रिकेट संघ या ठिकाणी 6 चेंडूवरती 8 धावा करतोय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरा षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय तो ब क्रिकेट संघाचा प्रथमेश. सामना करेल ऋषिकेश उंचापुरात तगडा खेळाडू ज्याने या स्पर्धेमध्ये तुफान फटकेबाजी करत आपल्या संघाला इथपर्यंत पोहोचवलाय. या चमचमच्या ट्रॉफीवरती नाव करण्यासाठी लढत. चेंडू जातोय तो एकेरी धावेसाठी फक्त धावसंख्या पोहोचते ती 9 वरती. दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू प्रथमेश टाकण्यासाठी सज्ज होतोय. हा चेंडू डावेश्रीच्या खूपच बाहेरून जातोय. पंचांचा इशारा येतोय तो वाईटचा. एक अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या पुढे सरते. धावसंख्या पोहोचते ती 10 वरती. यावेळेला हा चेंडू निश्चितपणे धावसंख्या पोहोचते 11 वरती. जम्परलेला चेंडू निश्चितपणे निर्धाव गणला जाईल. स्कोरबुक मध्ये धावसंख्येत कोणताही फरक नाही. 11 धावा स्थिरावते. धावसंख्या स्थिरावते ती 11. यावेळेला मारलेला मिडन क्षेत्र 12 धावसंख्या पोहोचते 1 धावेनं. आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. ऋषिकेशची खेळी समाप्त होते. धावसंख्या स्थिरावते ती 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. साई कृपा ब क्रिकेट संघ
हा या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. ज्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पुढचा चेंडू धावसंख्या पोहोचली 13 वरती आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी या ठिकाणी फलंदाज पिंटू हा फलंदाज स्ट्राईकला सज्ज होतोय. तर त्या ठिकाणी साई कृपा ब क्रिकेट संघाचा गोलंदाज सज्ज होतोय तो सागर. चला स्टार्ट. शेवटचं षटक टाकण्यासाठी शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी साई कृपा ब संघाचा गोल सज्ज होतोय सागर. आतापर्यंत धावसंख्या तर पाहिली तर 13 अशी धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर तिसरं षटक सागर या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. सागरचा हा चेंडू पुढे सरसा मोठा फटका चेंडू जातोय एका धावेसाठी. धावसंख्या पोहोचली मात्र ओके डॉट. सागरचा पुढचा चेंडू आता मात्र एकेरी धाव मिळते. एकेरीने संघाची धावसंख्या पोहोचते ती 12 वरती सॉरी 14 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर पहिल्या इनिंगच्या याबरोबर मारलेला सुंदर फटका अप्रतिम क्षेत्ररक्षण शिबरशी नजदीक पाहायला मिळते आणि या चेंडूवरती कोणतीही धाव नाही. निर्धाव गंधला जातोय पुढचा चेंडू. या ठिकाणी निश्चितपणे एकेरी धावेसाठी धावसंख्या पोहोचते ती 15 वरती. शेवटचे 2 चेंडू पहिली इनिंगची सांगता आणि फलंदाज निश्चितपणे बाद होतोय. मोठा फटका मारण्याचा इराद्याने पुढे सरसावलेला फलंदाज तंबूत परततोय. आता मात्र या इनिंगची सांगता करणारा चेंडू सागरच्या हाती नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रवेश करतोय. रनआउट 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 रनआउट. षटकातील शेवटचा चेंडू आणि हा फलंदाज येतोय. 16 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सागरचा हा चेंडू पुढे सरसावत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न 2 धावा मिळत आहेत. 2 धावांना संघाची धावसंख्या पोहोचते 18 वरती 19 धावांचं टार्गेट मिळतोय या ठिकाणी. मात्र साई कृपा ब क्रिकेट संघासाठी 18 चेंडू आणि 18 चेंडू 19 धावांची गरज. सागर हा फलंदाजीला आला आणि त्याने जर एखादी सामना जिंकून दिला तर त्याचा एक फॅन बसलेला हितचिंतक तो म्हणतोय की या सागरला माझ्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक मिळेल एखादी सामना जिंकून दिल्यास. परंतु 18 चेंडूवरती फक्त 19 धावांची गरज. प्रल्हाद आणि रोशन ही जोडी या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळते. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. क्रिकेट संघाला विनंती साई कृपा आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. शेवटचे 18 चेंडू या स्पर्धेतले 18 चेंडू टाकण्याचं बाकी आणि या चमचमत्या प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीवरती कोणता संघ आपलं नाव करतो यासाठी हे 18 निर्णायक चेंडू. गोलंदाज
गोलंदाजी मार्कवरती ओंकार सज्ज होतोय. तो स्ट्राईकला प्रल्हाद. तडाखेबंद फलंदाज प्रल्हादने मागच्या सामन्यामध्ये अतिशय सुरेख फटकेबाजी केली होती. हा चेंडू एका धावेसाठी भिरकावला जातोय. तो मिडॉन क्षेत्रामध्ये बिनबाद एक अशी धावसंख्या 19 धावांचा पाठलाग करत असताना पुढचा चेंडू सुरेख फटका आणि फलंदाज बाद. चांगला झेल त्या ठिकाणी टिपला जातोय आणि प्रल्हादची खेळी एका धावेवरती समाप्त होते. सागरला मात्र अजूनही संधी आहे. ओंकारचा पुढचा चेंडू नवीन फलंदाज पुढे सरसावत मारलेला फटका. 2 धावा मिळतात आणि एकूण 3 धावा नोबलच्या 3 धावे. हा ओके 3 धावा. 3 धावा या ठिकाणी स्कोर बरोबर पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू हा सुंदर फटका परंतु एक धाव मिळते. एकूण संघाची धावसंख्या फक्त ती 4 होते. अजूनही तब्बल 15 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण ओंकारच्या आपल्या फॉलोमध्ये चांगले क्षेत्ररक्षण करतोय. फलंदाजाला जखडून ठेवतोय. पुढचा चेंडू यावेळेला मात्र 2 धावा निश्चित रूपे मिळतील. 2 धाव्याने संघाची धावसंख्या पोहोचते ती 6 धावा. आणि या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. 2 धाव्याने संघाची धावसंख्या पोहोचते ती 8 वरती. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. 8 धावा धाव फलकाचे अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 चेंडूवरती 11 धावांची गरज. 12 चेंडू 11 धावा चमचमच्या ट्रॉफीवरती नाव कोरण्यासाठी साई कृपा ब क्रिकेट संघासाठी. एकेरीला संघाची धावसंख्या पोहोचते ती 9 वरती. पुन्हा एकदा एक धावसंख्या पोहोचते ती 10 वरती. 2 धाव्याने संघाची धावसंख्या परत धावसंख्या पोहोचते ती 12 वरती. आता एकूण 7 धावांची गरज. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 13 धावा. 6 धावांची गरज. एकेरीने संघाची धावसंख्या परत होते. धावसंख्या पोहोचते ती मात्र पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने टोलवलेला चेंडू. एक धाव. धावसंख्या पोहोचते ती 15 धावा. आता 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. 6 चेंडू. पिंटू हा गोलंदाज सज्ज होतोय. 6 चेंडू 4 धावांची गरज. आता मात्र 5 चेंडू 3 धावा आणि सहजरित्या निश्चितपणे पूर्ण करेल तो साई कृपा ब क्रिकेट संघ. एक चांगली रणनीती कारण एक औपचारिकता या सामन्याची शिल्लक. बंटी या ठिकाणी पुढचा चेंडू. आता मात्र एका धावेची गरज. मारले नाही बक्षीस जाग्यावर. एका धावेची गरज. अशा रीतीने या चमचमच्या प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीवरती आपलं नाव करतोय तो साई कृपा ब संघ. तर असंघाला दुसऱ्या स्थानावरती समाधान मानावं लागतंय. सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को